घेणार आहे तो विषय आहे आपला मराठी मुद्दा आणि महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातला विषय। सगळ्यात पहिली गोष्ट, सगळे पक्ष किती पक्षात मराठीसाठी उतरले मला माहीत नाही, तो शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्रापासून हा अग्रेसर आहे तिथे महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये। तर हा इकडे मराठी भाषा ही पहिली, दुसरी कुठली भाषा इकडे महाराष्ट्रात चालणार नाही ही शेकापची प्रामुख्याने ही भूमिका आहे। त्याकरता आम्ही सरळ बोलतोय, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजींना, एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादा पवार आणि दादाजी भुसे सहाय्यक मंत्र्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे बाय मेल। उद्या त्यांच्या हातात जाईल ते पत्र की हिंदी विषयावरून ते इथे सक्ती करण्यात येऊ नये आणि ते लोक हे सरकार मराठीचा खून करण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे। जर ही लादन झाली महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा तर मराठी भाषेचा खून होणार हा त्यांच्या हाताने। हा आमचा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोठा आरोप आहे आणि ऑलरेडी त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता ऑलरेडी ही हिंदी या भाषा इकडे आणत आहे। तिसरी भाषा ही हिंदी आम्हाला ही मान्य नाही आणि हे सगळ्यात पहिले हिंदी भाषेचं आंदोलन पहिली माहिती करून घेतलं पाहिजे आपण सगळ्या ठाणेकरांनी आणि महाराष्ट्र जनतेने। हे आंदोलन खरं चालू झालंय, हे तमिळनाडूने पहिला विरोध केलेला स्टॅलिननी, जो स्टॅलिननी विरोध केलेला असा विरोध आपल्या महाराष्ट्रात का होत नाही हा माझा सगळ्या राजकीय पक्षांना प्रश्न आहे। जर स्टॅलिननी सांगितलं बाबा त्यांनी सांगितलं ते हिंदी नाही चालणार, तसं आम्हीही सांगतो हिंदी चालणार नाही, पण स्टॅलिननी काय केलं, गेट आउट मोदी। मग असा गेट आउट मोदी का होत नाही आपल्याकडे महाराष्ट्रात? मराठी भाषेवर अन्याय होताना जेव्हा कोणी हिंदी भाषा आमच्या इकडे लादण्याचं काम कोणी केलंय? नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, हे बीजेपी देशाचे प्रधानमंत्रीने आणलेलं आहे। मग आपली गप्पा मग प्रत्येक मराठी माणसाने आज गेट आउट मोदी बोललं पाहिजे का? आज आपल्या भाषेवर आलेलं आहे। प्रत्येक भाषेचा आदर हा महाराष्ट्रात सगळे लोक करतात, शेतकरी कामगार पक्षही करतो, पण एकाची मातृभाषा ही मराठीच आहे आणि मराठीच राहणार। दुसरा विषय, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही दुसरी मागणी ही केली, मंत्रिमंडळामध्ये जे आमदार आहेत ते आणि जे आमदार निवडून येतात, जे जनता निवडून देते ते अमराठी पण देतात, हे मान्य आम्हाला, पण मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री असतील ते मराठीत असले पाहिजे। माझ्या देवेंद्रजींना सांगण्या पहिली गोष्ट, आपल्या मंत्रिमंडळामध्ये 100% मराठीत ठेवा आणि मंगलप्रभात तोडांच्या जागी मराठी आमदार भरा, मराठी आमदाराला संधी द्या मंत्री म्हणून। कारण की हा संयुक्त महाराष्ट्रात तुमच्या ह्या बीजेपीचं किंवा RSSचं काही महाराष्ट्रासाठी योगदान नाही आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये, हे सत्य आहे। जर तुमचं काय योगदान असेल तर महाराष्ट्राला दाखवा काय योगदान आहे। आणि महाराष्ट्र म्हणजे काय, छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणजे का बीजेपी आणि RSSसाठी का प्रयोगशाळा नाही आहे, जो कुठला काय प्रयोग करायला तुम्ही इकडे या, हे आम्ही खपून घेणार नाही शेतकरी कामगार पक्ष, हे आपल्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत। आणि मला असं म्हणणं आहे की आपले मंत्री पण आहेत काही दळपत्री मंत्री, आमची हिंदी राष्ट्रभाषा म्हणणारे, मला हे कळत नाही की ह्या मंत्र्यांना खरोखर अभ्यास केला आहे का? मंत्र्यांनी खरोखर कॉपी करून पास झाले त्यांनी जो शिक्षण घेतलेलं आहे की तुम्ही संविधान तरी वाचा। आणि माझी विनंती आहे एकनाथजी शिंदे साहेबांना, देवेंद्रजींना आणि अजितदादा पवारांना की तुम्ही ह्या मंत्र्यांचा पहिलं संविधानाचं एक पुस्तक त्यांना द्या की आपलं संविधान काय बोलतोय बाबा, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही आहे हे त्यांना माहीत नसेल तर असे मंत्री काय करायचे आपल्याला। आणि यांनी तो कृपया करून त्यांना थोबाड बंद करावं। फुकट काहीतरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन काहीतरी वेगळं बोलता आणि इकडे एखादा समाज जो असतो अमराठी समाज पण कुठेतरी ते विचार करतो किंवा हा बोलतो तो पकडून असतो तुमच्या स्टेटमेंटला। तर कृपया करून ह्या मंत्र्या माझी मुख्यमंत्री यांचे थोबाड कुठेतरी सांभाळण्याच्या थोबाडाला कुरूप लावं, हे एक सांगणं राहिलं। आता 2 स्टेट तरी प्रामाणिकपणाने उतरून आलेले विरोध करा। एक तर मी तमिळबद्दल बोललो आणि केरळमध्ये तर केरळचे मिनिस्टर एज्युकेशन मिनिस्टर के बिंदू, हे टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, मी माझ्या मनाने काय, टाइम्स ऑफ इंडियाचा मोठा पेपर आहे, खोटं तर काही छापणार नाही, म्हणतात की केरळ स्टेट अगेन इम्पोसिस ऑफ द हिंदी, त्याचा अर्थ आम्ही इथे हिंदी लादणार नाही असं मिनिस्टर बोलतात। आणि आमचे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे दादा भुसे काय बोलतात, खरी एक बाई जर आपल्या मातृभाषेला केरळमध्ये मल्याळम भाषेला जर एवढं महत्त्व देते आणि इंग्लिश सेकंड लँग्वेजला महत्त्व देते, त्यांचं म्हणणं आहे केरळवाल्यांचं जर आमची मुलं इकडून स्टेटवरून जर बाहेर शिकायला जातात तर आम्ही इकडचे फॉरेन लँग्वेज शिकवू मुलांसाठी, कारण की आमच्या मुलांचं भलं होणार आहे आणि ते त्यांच्या कल्चरला जपतात आहे।
आणि आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे काय, दादा भुसेंनी या केरळच्या मंत्र्याकडून शिकून या लेडीजकडून महिला कशी नेतृत्व करताना आमचे महाराष्ट्राचे एक म्हणजे बोलतो ना पुरुष असून त्यांना सांगण्याची वेळ आली, दादा भुसे आपण काय या विषयावर बोलणार आहे. आणि माझं शिंदे साहेबांना सांगणं, आपल्या मंत्र्यांना पण सांगून इकडे फक्त मराठी भाषेला तुम्ही पहिलं प्राधान्य द्या, माझी विनंती आहे. विनंती नाही तो आमचा आग्रह आहे, नाहीतर जे काय उद्या आंदोलन होईल त्याला जबाबदार तुमचं सरकार. आणि मी मराठी माणसांना सगळ्यांना एकच सांगतो, एकत्र या आणि आपण सगळ्यांनी आपल्या भाषेसाठी अग्रेसर राहिलं पाहिजे. दुसरा प्रश्न, अनेक साहित्यकार इथपर्यंत ही काही म्हणजे पेपर वर्तमानपत्रांनी पण हे खुलासा केलेलाच आहे. मान्य नाही म्हणजे हे सगळे जे बोलतात मान्य नाही. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहेत का? आणि आम्ही सांगतोय की बाबा आमच्या महाराष्ट्रात लोक सगळे येतात नोकरी करायला, तर तुम्ही इकडची भाषा शिका, आमच्याच मराठी भाषेला हे द्या. आमचं एवढंच सांगणं आहे, बाकी काही सांगणं नाही आहे. राहिलं तुम्ही भाषा, कुठल्याही भाषेला आमचा विरोध नाही, परत सांगतो, पण महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार, मराठीला आग्रह असला पाहिजे, मराठीशिवाय कुठलं हे नाही. आणि माझी सगळ्या पक्षांना विनंती आहे मराठीसाठी, इथपर्यंत की 70 पक्षांनाही माझी विनंती आहे की तुमच्यामध्ये थोडा तरी स्वाभिमान असेल मराठी भाषेबद्दल, तर सगळ्यांनी मराठी भाषेला द्या. 2च लँग्वेज तो मराठी आणि इंग्लिश. हिंदीला तुम्ही पहिलीपासून 5वीपर्यंत काही देऊ, कारण मी जेव्हा शाळेत शिकताना मी ऑलरेडी इंग्लिश शाळेत शिकलेलो आहे, मला माहिती आहे की मी 5वीपासून मला हिंदी होतं, मराठी होतं, सगळं काय 5वीपासून होतं. तर आता तुम्ही पहिलीपासून कशाला हे करताय, तुमचा एजेंडा काय खरा महाराष्ट्रामध्ये? तर मला वाटतं इकडे जर हिंदी जर लादली गेली तर आम्ही ही भाषा उकडून भाजप आणि RSSच्या या एजेंडाला आम्ही उकडून लावू, हेच आम्ही शेवट तुमच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत. हॅशटॅग चालू करा, कारण ही भाषा नरेंद्र मोदी आपल्यावर जबरदस्ती लादत आहे. तर मला वाटतं जसं स्टॅलिननी जे काम चालू केलेलं आहे तसंच आपण या महाराष्ट्रात स्टॅलिनच्या नंतर हे दुसरं पहिलं राज्य एक नंबर देशामध्ये बघायला जर कडक विरोध करतो तो तमिळनाडू इकडचे मुख्यमंत्री आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांना गुजरातच्या कार्यक्रमाला गेले, चित्रलेखक मॅगझिनच्या कार्यक्रमात त्यांना लाज वाटवते देवेंद्रजींना की बाबा इकडे मराठीत कसं बोलायचं, ते हिंदीत बोलवते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विसरून गेले, महाराष्ट्र आहे, तुम्हाला मराठी बोलायला का लाज वाटते? त्यांना कळू की नको कळू, पण तुम्ही मराठीत बोला. समोरचा तुम्हाला सांगत नाही की तुम्ही हिंदी बोला, तरी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी त्या बाबतीत इकडे प्रथम निश्चित करतो. आणि माझी विनंती आहे सगळ्या मराठी माणसांना आपण एकत्र येऊ, जेणे आपल्या जवळशी हिंदी लादण्याचं काम करत आहे त्यांच्यासाठी गेट आउट मोदी, जसं स्टॅलिनने इथे तमिळनाडूमध्ये ते चालू केलेलं हे असं आपण इकडे चालू करणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतंय हे गेट आउट मोदी ही जे स्टॅलिन बघा इकडे हे स्टॅलिन तमिळनाडूचा विषय, मी तमिळनाडूचा का दाखवतोय की पण जर तमिळनाडूचं करू शकतो, एक राज्य जर कल्चर वाचवण्यासाठी करू शकतो, एक भाषा वाचवण्यासाठी पुढे येऊ शकते, त्यांचा राज्याचा विचार करू शकते, तर आपण महाराष्ट्र महान छत्रपती फुले साहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राला इथपर्यंत की अण्णाभाऊ साठेंच्या महाराष्ट्रासाठी आपण एकत्र काय येत नाहीये, फक्त आपण महापुरुषांची नावं घेतो. पण मला असं वाटतं अटकेपार आपण गेलेलो, आपण मराठी माणसाने अटकेपार अनेक कुठे आपण लढाई जिंकलेलं मराठ्याने, मग हे मराठीत भाषा होती तिथे पण. तर मला वाटतं की जर राष्ट्रीय भाषा जर करायची असेल देशाच्या PM ला किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणे, तर मला मग तुम्ही एक मराठी भाषा राष्ट्रीय भाषा करा, शिकू द्या सगळ्यांना मराठी. ते मराठी इकडे जे आमच्या महाराष्ट्रात येतात ते मराठीमध्ये बोलतीलच ना नोकरीमध्ये किंवा काही करताना. मला असं वाटतं मी इथेच थांबतो. फक्त सगळ्यांना माझी विनंती, गेट आउट मोदी हे हॅशटॅग चालू करूया आपण. मी सर्व पत्रकारांचा आभार व्यक्त करतो की आपण या पत्रकार परिषदेत आला. जसं आपल्याला माहिती असेल की 3 दिवसापूर्वी महानगरपालिकेने एक आदेश काढला होता की जे आपले शहरातले जे वॉशिंग सेंटर आहेत यांच्यावरती बंदी घालण्यात आली होती. मला असं वाटतं आयुक्तांना आणि महानगरपालिकेचे जे यांनी हा आदेश काढले आहेत त्यांना कदाचित चष्म्याची गरज आहे, कारण जे वॉशिंग सेंटरमध्ये जे काम करतात लोक हे गरीब बिचारे, यांना 3-4 हजारावरती हे काम करतात. हे वॉशिंग सेंटर बंद करून हे किती पाणी वाचवणार आहे? जिथे खरं म्हणजे जे आपलं कन्स्ट्रक्शन चालतं, आपले वॉटर पार्क आहे ठाण्यामध्ये, भरपूर असे रिसॉर्ट्स आहेत, त्याच्यावरती खरं यांनी बंदी घातली पाहिजे ना. जे टँकर पाणी पुरवठा करतात, तुम्ही जर बघितलं असेल की रस्त्यावरती पूर्ण पाणी सांगतं त्यांच्या याच्यामधून, तर त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे. तर गरीब यांच्यावरती बंदी आणतात.
आज जर यांचं जर हे 2 महिने जर यांचं हे बंद ठेवणार असतील पावसाळा लागेपर्यंत, तर यांच्या पगाराचा काय आयुक्त देणार आहेत का यांचा पगार, असा आम्हाला महानगरपालिकेला प्रश्न आहे. आणि जर महानगरपालिका ही जर बंदी उठवणार नसेल तर शेतकरी कामगार पक्ष आयुक्तांचं दालन घेरल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याचप्रमाणे आपलं महानगरपालिकेमध्ये पशुवैद्यकीय कक्ष म्हणून आहे. त्या पशुवैद्यकीय कक्ष फक्त नावासाठी आहे. जर रस्त्यावरती कुठलाही श्वान असो किंवा मांजर असो किंवा कुठलाही प्राणी असो, जर त्यांना काही आजारी पडले, काही अपघात झाला, तर हे पशुवैद्यकीय कक्ष कधीच त्यांना जर तुम्ही कॉल केला तर ते NGOला फोन सांगतात, आपल्याला NGOचा नंबर देतात. मग नक्की एका यांनी NGOला कामाला ठेवलेला आहे का, यांचा पगार NGOला देतात आहे का, आम्हाला याचा आता प्रश्न पडलेला आहे. आणि NGOला पण आपण जर कॉल केला तर त्यांनाही काही कुठल्या प्रकारची महानगरपालिकेकडून मदत नाही होत. आज जी ठाण्यामध्ये जी NGO काम करते, आज जर तुम्ही त्यांना कॉल केला तर 300 रुपये ते लोक चार्ज करतात. साहजिक आहे, त्यांना गाडीला पेट्रोल किंवा इतर जे दवाखान्याचा जो खर्च आहे त्याच्याचे ते चार्ज करतात. मग यांना जर निधी उपलब्ध आहे, महानगरपालिकेला निधी उपलब्ध आहे, आम्ही त्यामध्ये RTI टाकला होता, त्याप्रमाणे आम्हाला त्यामध्ये उत्तर भेटलेलं आहे त्यांचं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं फक्त काम काय आहे की फक्त त्यांनी चलान बनवायचं, नोटिसा द्यायच्या बस, आणि कुत्र्यांचे जे लायसन असतात श्वानांचे ते इश्यू करायचं. मग बाकीचे जे प्राण्यांच्या बद्दलचे आहे, मग यांनी करणार काय. यांच्याकडे शवदाहिनी पशुशवदाहिनीसाठी त्यांना दरवर्षी 1 कोटीचा निधी उपलब्ध होतो. तर हे तरी त्यांनी आजपर्यंत इथे पशुशवदाहिनी यांनी बांधलेली नाही. यांना पशु नियंत्रण योजनामध्ये यांना निधी उपलब्ध होतो. तरी आज तुम्ही बघत असाल की भटक्या कुत्र्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. याच्यावरती त्यांचं काही नियंत्रण आहे की नाही, ते जर भटके कुत्र्याचे चावा घेतात त्यांना यांनी रेबीजचे इंजेक्शन वगैरे काही ना काहीतरी यांनी केलं पाहिजे. जसं गायला आपण टॅगिंग करतो तसं कुत्र्यांना पण यांनी टॅगिंग करून त्यांचं यांनी काहीतरी नियोजन केलं पाहिजे ना. नुसतं गाड्या येऊन कुत्र्यांना तिथून घेऊन जातात, नसबंदी करतात, पण खरं नसबंदी होते की नाही होते असा आम्हाला आज प्रश्न पडलेला आहे. तुम्ही बघत असाल की आज जितकेही श्वानांना घेऊन जातात परत ते तुम्हाला त्यांची संख्या वाढलेलीच दिसते. मग याच्यामध्ये नक्की हा भ्रष्टाचार आहे की काय, असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आम्ही त्यासाठी आयुक्तांनाच पत्र दिलेलं आहे. आणि याच्यावरती जर काही जर त्यांनी उपाययोजना केल्या नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही, इतकं तुम्हाला आज आम्ही सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे आपण 2 दिवसापूर्वी जे क्लस्टरच्या बद्दल वर्तकनगरमध्ये आपण बघितलं असाल की हे जे महायुतीचं सरकार आहे, हा एवढं आहे ठाण्यामध्ये, म्हणजे आज आपले उपमुख्यमंत्री आहेत ठाण्यामध्ये, आणि आज ते म्हाडाच्या याला पण क्लस्टरमध्ये टाकतात. ते म्हणजे काय, म्हणजे त्यांना किती त्या बिल्डरांच्या आहारी गेलेले आहेत ते. म्हणजे आता गोरगरिबांना हे का आता या महाराष्ट्रातून हद्दपार करायचं ठरवलेलं आहे का, याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं.